महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या मेजवानीसाठी हास्याचं पंचपक्वान्न घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, चर्चा तर होणारच. या नाटकाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, हमखास गर्दी खेचणारी मोना डार्लिंग आता इथे येणार आहे मानवाची उत्क्रांती या विषयावर चर्चा करायला. बघूया यात इथे कोणकोणते नवे सिद्धांत मांडले जात आहेत ते. हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. नमस्कार मंडळी, नमस्कार. MSJ प्रस्तुत काल, आज आणि उद्या या कार्यक्रमात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर स्वागत करतो. आजचा आपला चर्चेचा विषय मानवी उत्क्रांती आणि विकास. आणि या चर्चेसाठी आपल्याला इथे लाभलेले आहेत सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ अधोक्षज राजाध्यक्ष तुमचे नाव घेताना जिबेला का आम्हाला हो. गैर स्वागत आहे सर तुमचं. आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना आमंत्रित करूया बुवा. सोशल मीडिया सेन्सेशन रीली स्टार मोना डार्लिंग. Hello, everyone! Manager! Hello, guys! मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. Hello, cutie pie. Hello. Oh my gosh. Oh my god. I like it. I totally like it. Yeah. Hello. Oh my god. Hello, uncle. नमस्कार. Hello, cutie pie. हॅलो. What is your name, baby? तसं माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा. Oh. पण तुम्ही क्युटी पाय म्हटलं तरी चालेल. So sweet. आणि तुमचं नाव? नमस्कार, मी अधोक्षज राजाध्यक्ष. कठीण नावाचे अंकल आहेत. हरकत नाही. Yeah. जर माझं नाव तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही मला फक्त राजाध्यक्ष म्हणू शकता. मी काहीच नाही बोलणार. मला काहीच जमणार ना. राजपूत, फक्त एक प्रश्न होता. तुम्ही विचारा. मला काल असं सांगताना सांगितलं होतं की मोना डार्विन म्हणून कोणीतरी येणार आहेत. अरे नाही सर, डार्विन नाही, डार्लिंग मोना डार्लिंग रिली स्टार. रिली स्टार. हा, कसं आहे, आम्ही आहे ना 2 गंभीर लोकांना चर्चेला बोलवलंय बऱ्याचदा. हा. पण TRP येत नाही ना हो. त्याच्यामुळे काय करतो आम्ही, एक विद्वान आणि एक सेलिब्रिटी असं बोलवतो कॉम्बिनेशन. बर. पण आता तुम्ही म्हणता तसं एकाच व्यक्तीमध्ये सेलिब्रिटी पण आहे विद्वान पण आहे, असं रेअर कॉम्बिनेशन होईल ना सर ते. हा, एखाद्या थोडीशी जरी चुनूक दिसली ना त्यांना बोलून घेतो, त्यामुळे बोलवलं sir. अच्छा, बर. Cutie pie, let's go. I'm so excited. तर चला बुवा, आता आपण चर्चेला सुरुवात करूया बुवा. Yeah. तर मानवाने म्हणजे अशी प्रचंड प्रगती केलेली आहे. Oh my god, very good, Manav. Where are you? Come on the stage. Let's put your hands together. Manav. Come on, manager. Manav. मॅडम, Congratulations, Manav. मॅडम मानव म्हणजे आपण सगळे. माणूस ह्युमन. Shut up, manager. हा. I'm so तर sorry. मानवाने ही जी काही उत्क्रांती केलेली आहे त्याची पाळंमुळं किती रुजलेली आहेत बुवा. Okay. त्याच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावलेला आहे बुवा. Oh, तर my या सगळ्याचा उहापोह आपण करणार आहे बुवा. मला लिंबू टाकून पाहिजे. निंबू टाकून पाहिजे. ओवा पोवा मला लिंबू टाक. पण मॅनेजर, आधी मी पोवा खाल्ला आणि मग ओवा खाल्ला तर चालेल ना? कारण आहे ना, पोवा खाल्ल्याने ऍसिडिटी गॅसेस होतात आणि मग ओवा खाल्ल्याने ते पोवा गॅसेस निघून जाणार. मॅडम
मॅडम मॅडम मॅडम मॅडम पोहा म्हणजे सखोल सखोल चर्चा असं सखोल विस्तार असं हा हा सॉरी. सविस्तर चर्चा करणारे बुवा. तर सर मी तुम्हाला अशी विनंती करतो बुवा की या विषयावर तुम्ही आपल्या ज्ञानाचा प्रकाश टाका. सर्वप्रथम इतक्या वेळानंतर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मला आज इथे यांच्यासोबत बोलवलं त्याबद्दल खेद व्यक्त करतो. तर आज आपण इथे जमलेलो आहोत कारण आपण बोलणार आहोत मानवी उत्क्रांतीविषयी. आता मानवी उत्क्रांती म्हणजे काय हे तर आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. आपण शाळेत असता मला नाही माहिती. नाही काय काय माहित नाहीये. उचकांती मला नाही. उचक्रांती नाही, उचक्रांती नाही, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे पाणी आहे. मॅनेजर नको नको. निसर्गानुसार सजीवांनी अंगीकारलेले बदल म्हणजे उत्क्रांती. म्हणजे आता मी जे विस्कटून सांग. नाही विस्कटलेलंच आहे, मला सावरावं लागेल. अरे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो मला सोप्या भाषेत सांगतो. मला सांगा पृथ्वी तलावर सगळ्यात पहिले जन्माला आलेला प्राणी कुठला? मला नाही माहिती. नाही इतका लाजण्यासारखा कुठलाच प्राणी जन्माला नाही आलेला आहे की म्हणजे अचानक त्याचं नाव घेतलं आणि आपल्याला लाजच वाटली असं काही नाही नाही. माहिती. मी सांगतो पृथ्वी तलावर सगळ्यात आधी जन्म घेतला तो म्हणजे अमिबा. आय नो दॅट. आय नो दॅट. पाडाले पिकलाय अमिबा. नीट बघ पाडाला पिकलाय अमिबा. नाही तो आंबा अमिबा. अमिबा पटेल. ती अमिषा पटेल. मॅडम अमिबा हे प्राण्याचं नाव आहे. Animal, okay. पाण्यात राहतो तो. बरोबर. अमिबा हा प्राणी आहे की नाही मॅडम? Fine. I'm so sorry. प्राणी आहे. Okay. हा. Continue. Okay. I'm so sorry. हा. मी मध्ये डिस्टर्ब नाही करणार. प्लीज तुम्ही कंटिन्यू करा अध्यक्ष. अध्यक्ष नाव नाहीये माझं, राजाध्यक्ष नाव आहे माझं. सर त्या अध्यक्ष म्हणाल्या आहेत हेच त्यांच्या मानवी उत्क्रांतीचं प्रमाण आहे. बर मी पुढे कंटिन्यू करतो. तर अमिबा म्हणजे काय तर अमिबा हा प्राणी आहे. ओके. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. ओके. बरोबर. आणि पहिल्यांदा ऐकलं तुम्ही? नाईस. बर तर अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे आणि अमिबामध्ये अलैंगिक प्रजनन क्षमता असते. तुम्हाला किती वेळा सांगितलं मॅनेजर? सॉरी मॅडम. अश्लील कार्यक्रमाला मला घेऊन यायचं नाही. मॅडम सॉरी मॅडम. काढलं त्या घाणेरड्या कार्यक्रमाला मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेन. नाही मॅडम. नाही मॅडम सॉरी मॅडम. मॅडम घाणेरडा कार्यक्रम नाही आहे. हा मॅडम. घाणेरडा कार्यक्रम नाहीये. तुमचं चकचकीत सरफेस बघूनच कळलं होतं पुढे जाऊन असलं काहीतरी होणार आहे म्हणून. अहो नाही मॅडम ज्ञानवर्धक कार्यक्रम आहे हा. इथे काहीच अश्लाघ्य घडत नाहीये, काहीही अश्लील नाहीये. मुळात घाणेरडं काय आहे, आम्ही दोघं जर जीवशास्त्राविषयी बोलत नका आहोत. मी तुम्हाला आता सांगते नका बोलू. तुम्हाला लाज नाही वाटत चार चौकात असलं काहीतरी बोलायला? तुम्ही पुढच्या पिढीला हे शिकवणार आहात का? अरे जे बोलता येत नाही त्यांना काय शिकवणार आहेस तू? पुढची पिढी बोलतेस तू. मी समजावतो. एक्सक्यूज मी. नाशिकची द्राक्ष तुम्ही. अरे कोण नाशिकची द्राक्ष? नाशिकची द्राक्ष आहे मी. वाळून मनुका करतात माझा. सर नका हो. राजाध्यक्ष चिडचिड होते, राजपूत चिडचिड होते. कंटिन्यू काय मला या बाईला एकही गोष्ट कळत नाही. मी काय बोलू मला सांगा. काहीही बोला पण अश्लील बोलू नका. बोलतो मी चांगलं बोलतो. चांगलं बोला. बोला सर. डार्विन माहितीये तुम्हाला? डार्विन माहितीये मला. डार्विन माहितीये. सगळ्यांना माहितीये. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. डार्लिंग नाही, डार्विन. नाही माहिती. डार्विन काय म्हणतो डार्विन? सांगा हिला. मॅडम डार्विन, चार्ल्स डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, सायंटिस्ट. मग त्याचं काय? त्याचं काय म्हणजे त्यांनी आता प्राणी कसा जन्माला आला, माणूस आधी कोण होता, कसा होता, त्याच्यात बदल कसे झाले, त्याचा विकास कसा झाला, हे त्यांनी त्याच्या शोध प्रबंधात ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीसीज ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि थॉमस हेस्कली नावाचा एक ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञ आहे, त्यांनी त्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. एक मिनिट इकडे या.
इकडे 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 इकडे. हे सारं तुम्हाला कसं ठाऊक? मी अभ्यासक आहे साहेब आणि तुमचा खूप मोठा चाहता आहे. मगाशी राहून गेलं. अरे नाही, पाया नाही, असू दे, पडतो. असू दे. नाही खरंच खरंच मी म्हणजे आदिजीवांचा क्रमविकास आणि जीवाश्मानांचे गर्भविज्ञान याचे व्यवच्छेदक लक्षणे आणि तुलनात्मक अभ्यास असा प्रबंध आहे माझा. साहेब तुमचा प्रबंध जनुकीय विकास आणि उत्क्रांतीवादाचा सापेक्ष अभ्यास अर्थात मानवा लागे. सही हवी आहे साहेब. तू इतकं सगळं केलेलं आहेस? हा अरे मग संबंधा तू काय हिच्यासाठी काम करतोस? पैसे असे किती पैसे देत असेल ही तुला? सर तुम्हाला किती मिळतात? प्राध्यापक आहे, मला महिन्याला 2.5 लाख रुपये मिळतात. मी यांचा मॅनेजर आहे. हम्म. 6.5 लाख रुपये मिळतात. 6.5 लाख? हा आठवड्याला. लाचार. अरे सर काय लाचार सर, लाचार. थँक्यू साहेब. थँक्यू. मी काय म्हणते राजा बाबू, तुझा बाप राजा बाबू, रिलॅक्स. तुझा बाप राजा बाबू आणि तू पक्याची कप्पक, दोघं मिळून पक्याची कप्पक राजा बाबू. काय करताय? चिडू नका. हे ओरडतायत मॅनेजर. राजाध्यक्ष नाव आहे माझं, राजाध्यक्ष. सारखे सारखे मॅनेजर. पक्याची कप्पक राजा, राजा बाबू आहे का मी? नाही नाही ना सर. सर तुम्ही कुठे लक्ष देताय एवढं? त्यांना मागे न्या. हा सर इकडे इकडे या सर चर्चा सुरू. तुम्ही इथे. प्लीज प्लीज प्लीज. कोणाला आणलेला आहे तू? नाही तुम्ही ओरडू नका ना मग. हो, हो. पॉप्युलर आहेत त्या म्हणून. अरे पण तुमच्या लक्षात येतंय का या बाईला मानवी उत्क्रांतीविषयी काहीही ठाऊक नाहीये. हा, आता- ही जी रील स्टार आहे हिच्यामुळे आपली उत्क्रांती थांबणार आहे. हे जे मागे चित्र आहे की नाही, हो हो हो. आधी मानव काय होता? माकड होता की नाही? हा. उत्क्रांती अवस्थेत हळूहळू हळूहळू तो मानव झाला की नाही? हा. आता हिचे रील्स बघत बघत ते गॅजेट समोर धरून माणूस पुन्हा असा 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 करत माकड होतो की नाही बघा. युजलेस. काहीही ठाऊक नाहीये हिला. काही म्हणजे तुम्ही काहीही बोलताय. माणूस आधी माकड होता, आपण आधी माकड होतो, हे माहितीये का तुला? हे अंकल माकड होते आधी. एकटा माकड नव्हतो. चिडवतेस काय मला? वर्गात आहे मी तुझ्या. आपण सगळे माकड होतो, तुझे आई वडील वाडवडील जे कोणी. तुमचे पप्पा असतील माकड. मी नाहीये माकड. मॅडम मी असली तर हरणी असेन. आणि हे केवटी पाय काळवीट. आता तुम्ही म्हणत असाल असेल बो मी काळवीट. होतं होतं. लाज वाटते का? लाज. काय या जन्मात स्वतःच्या डोक्यावर 4 केस उगवताना आले, 12 शिंग उगवून फिरणार होते जंगलात. रागव चिडतातच ना. सर तुम्ही रागव नका. माकडच होतो आपण आधी सगळे. सॉरी पण मला तुमचा हा मुद्दा काही पटला नाही बुवा. म्हणजे माझे आजोबा खापर पंजोबा पंजोबा यांच्यात कोणी माकड होता असं ऐकलेलं नाही ना हो. अरे पण आजोबा पंजोबांचं नाहीच म्हणत आहे मी. मग? लक्ष वर्षांपूर्वी आपण माकड होतो की नाही? असं का? हो. तेव्हा मग बरं, बरं, मग मानवी उत्क्रांती झाली आणि आपण माणूस झालो की नाही माकडापासून. असं खरं खरं खरं. साधं गणित आहे. एवढं कळू नये तुम्हाला? आपल्याला आधी शेपूट होतं हे तरी माहितीये? हे शिपट होतं आपल्याला. हो. माय गॉड. ओ म्हणून काय? म्हणून बसच्या सीटला मध्ये गॅप असतो. अच्छा तो मागे गॅप असतो तो. हा यु नो पूर्वी फक्त एसटीने प्रवास व्हायचा ना सगळ्यांचा. तर आता आपल्याला सेफ्टी असायची, मग बसच्या सीट मध्ये गॅप असायची ना, तेव्हा लोक ना अशी सेफ्टी ऍडजस्ट करून बसायचे. बॅलेन्स. सर 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 नका सर सर. राजपूत तुमच्या आहे. हा नका ना सर नका ना सर प्लीज ना सर. तुमच्या या निर्णयाचा आदर आहे मला राजपूत, हा. पण थू तुमच्या जिंदगाणीवर थू अरे, राजपूत. तुम्ही काय आणलंय हे तुमच्या लक्षात येत नाहीये. सॉरी सॉरी थू. चर्चा करा सर प्लीज. आय हॅव अ क्वेश्चन. बोल. मग आपली ती शेफ्टी कोणी कापली? आपली शेपटी कोणी कापली नाही, आपली शेपटी गळून पडली. ई. ज्या गोष्टींचा आपण वापर करत नाही ती गोष्ट हळूहळू नष्ट होते. ओ. मानवाने योग्य वेळेत प्रगती केली. अश्मयुगात मानव प्रगती करतच होता, पण त्याच्या प्रगतीस कधी वेग आला? पाषाण युगात. तेव्हा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने अस्त्र बनवू लागला, वस्त्र बनवू लागला, माणसाने आगीचा शोध लावला, तो समाजामध्ये वावरू लागला.
पण त्याच वेळी मला असं वाटतं माणसाच्या कल्पकतेला जास्त आस कधी मिळाली जेव्हा त्याने चाकाचा शोध लावला. चाकाचा शोध लावल्यानंतर माणूस इथपर्यंत पोहोचला असं मला वाटतं. क्या बरोबर बात आहे. है. नाही 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 बरोबर आहे तुमचं. नाही तर मॅनेजरला गाडी ढकलत आणावी लागली असती. हो. एडिया का तो मावळाट आहेस तू मुली. रिलॅक्स सर. जर चाकाचा शोधच लागला नसता तर गाडी आली असती का? म्हणजे अरे चाकाचा शोध लागला ना आधी. जर चाकच नसतं तर मॅनेजर कुठली गाडी ढकलत येणार होता मला सांग. म्हणजे गाडी पण अस्तित्वात नसती. ऑफकोर्स नसती. म्हणजे चाक नसती गाडी पण नसती. बरोबर. मग बबलूचं कसं झालं असतं? कोण बबलू? पंचरवाला. त्याची फॅमिली कशी जगली असती? त्याच्या फॅमिलीने काय जेवलं असतं, काय खाल्लं असतं, त्याची बायको, त्याची पोरं. माय गॉड. तुमच्या डार्लिंगला या मोना डार्लिंग कडनं थँक्यू सांगा. डार्लिंग तू ऐकत असशील तर थँक्यू सो मच. डार्लिंग. चाकाचा शोध लावलास, तू गाडीचा शोध लावलास म्हणून डार्लिंग. बबलूची पंचरवाल्याची पोरं आज जेवू शकतात. डार्विनने त्यातलं काही नाही. थँक्यू सो मच. माय गॉड तू थँक्यू. इकडे मला युगांची नावं सांग. सत्ययुग आहे. मी सांगतो. अश्मयुग, सर. नवाश्मयुग, ओ सर. मध्याश्मयुग, पाषाण युग. रिलॅक्स सर. व्हॉट हॅपन मॅनेजर? अरे योगायोग. थांबा ना हो. ओह माय गॉड. आणि ते पितृपक्ष असे रागावून का गेले? तुझा बाप पितृपक्ष! तुझा बाप पितृपक्ष! हसरी उत्क्रांती. मस्त झाला परफॉर्मन्स. वा 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 वा. प्रसाद दा. अफलातून अफलातून अभिजित पवारसाठी जोरदार टाळ्या. ला जवाब लिहिलं होतं आणि अफलातून परफॉर्म केलं चौघांनी पण. 2 प्रश्न पडलेत, त्याची उत्तरं कोणाकडे असतील तर मला प्लीज द्या. की मानवीय उत्क्रांती आणि विकास याचा इतका गहन अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला पकचिकपक राजाबाबू का माहिती असेल? आणि जर समस्त मानवजात ही पूर्वी माकड होती आणि हळूहळू हळूहळू त्यांचा माणूस झाला असं जर का असेल तर इकडे जे माकड चावून गेले तो माणूस आता शोधणार कोण आणि कसा? मजा आली, खूप मजा आली. क्षितिज दा, तुला हे चर्चासत्र कसं वाटलं? पहिली गोष्ट म्हणजे कॉमेडी ही फक्त शाब्दिक आणि अंगविक्षेपाची नसते हे या स्किटमधनं दिसलं. वा. उत्तम स्क्रिप्ट, उत्तम लिखाण आणि फारच सुंदर सादरीकरण होतं. म्हणजे श्याम राजपूत एक स्टिफ नट कॉमेडी करू शकतो याच्याबद्दल जे काही तुम्ही आत्तापर्यंत करत आलेले आहात या कार्यक्रमामध्ये माझा तुम्हाला सलाम आहे. पृथ्वी, तुझी भाषा आणि तुझा आजचं जे काही तू केलंस ते इतकं सुंदर केलंस. थँक्यू सर. शिवाली उत्तम. थँक्यू सर. आणि राऊत, तुम्ही दादरची इज्जत राखली. थँक्यू सर, थँक्यू. मंडळी, शाळेतली मैत्रीण हा सगळ्यांच्या आयुष्यातला एक हळवा कोपरा असतो. पण हाच हळवा कोपरा आता एका सामान्य माणसाच्या आयुष्यात हास्य वादळ घेऊन येणार आहे. चला तर अनुभवूया हे हास्य वादळ जे आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले एनर्जेटिक हास्यवीर. हॅलो. हाय साई प्रसाद. हाय. हॅलो, कसे आहात दोघे? मस्त. तुम्हाला आठवत असेल मागे एकदा 1 जानेवारी उत्तम जावा यासाठी मी अत्यंत हसनमुख चेहऱ्याने 1 जानेवारी फेस केला होता. आठवतंय का? पण काय झालं, मसाले दुधात एखाद्या लिंबाची फोड पडावी किंवा मोबाईलवर चित्रपट बघत असताना ऐनभरात बफरिंग सुरू व्हावं असं काहीतरी झालं आणि माझा 1 जानेवारी अत्यंत वाईट गेला. आठवत असेल, इथेच केला होता, तुम्ही इथेच बघितला आहे तो. शेवटी म्हणतात ना, ऑल वेल दॅट एंड्स वेल. माझ्या एका अमेरिकेच्या मैत्रिणीचा मला फोन आला होता. हृदया बापट तिचं नाव.
आणि तिने प्रसाद माझा नंबर शोधून काढला आणि मला स्वतः फोन केला. वाव. आणि तिने आज सकाळी सुद्धा फोन केला आणि मला MHJ ग्रँड लवली हॉटेल MHJ ग्रँड लवली हॉटेलमध्ये भेटायला बोलवलेलं आहे. या क्षणाला मी सांगू शकत नाही माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ते तुला. सिझलिंग ब्राउनीच्या तापलेल्या तवावर जेव्हा थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम पडतं तेव्हा तव्याला काय वाटतं ना ते इथे वाटतं यार. मला खरं सांगतो तुला, आपल्या पाठीवर जिथे हात पोचत नाही तिथे छोट्या कांगवर आपण जेव्हा खाजवतो ना तेव्हा जे ते समाधान मला या क्षणाला लाभतंय. आणि अशा खास व्यक्तीसाठी ना आपल्या हृदयाच्या रंगमंचावर एक कोपरा असतोच. आणि तो नुसता कोपरा नसतो, सुगंधी कोपरा असतो. माझाही होता इतकी वर्ष, फक्त आज त्यावर प्रकाश पडला आणि उजळला तो. मी आलोय हॉटेलच्या इकडे, त्याने मला बोलवलंय. Oh my God. Oh my God. समीर. समीर. सॉरी. समीर कुठे हरवलास? आठवणींच्या इंद्रधनुष्यात माझाच रंग शोधत होतो. हृदया तू बिलकुल बदललेली नाहीयेस. यू हॅव्हन चेंज्ड. रिअली? येस. हृदया काय झालं? व्हॉट हॅपन? झालं काय? समीर. समीर. पुन्हा या डोळ्यातून अश्रू आले ना तर मी नाही आले पाहिजेत अश्रू. हा कोण आहे? हा कोण आहे? माय हजबंड. केअरफुल केअरफुल. माझा नवरा ओंकी. हो हाय ओंकी. हॅलो. लकी काय? बेबी ब्रुनो. काम बेबी. आणि हा माझा डॉगी ब्रुनो. हाय ब्रुनो. ओ ब्रुनो. हाय. ब्रुनो बेबी. अरे 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 बूट काय घेऊन अरे बूट काय? अरे पहिल्या पानावर अख्खस किट आता असं असं होईल. सॉरी आय एम सो सॉरी. बूट काय घेऊन गेला पण मला तेच कळत नाही. ते कारण काय? त्याचं सोड समीर. समीर मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले समीर. काय झालं मला सांग. आम्ही दोघं सुसाईड अटेम्प्ट करणार होतो. ठीक आहे ना मग काय? सुसाईड? Hey man, listen man. We're in trouble right now. Please help us, man. Yeah. Just help us. नाही, नाही, बरोबर आहे. You are our savior. Samir, please help us, Samir. No. Samir, please help us, Samir. Please help us. Samir, ओके फाईन. Samir, help us. Just tell him to help us. कंट्रोल ओंकी. कुठल्या प्रकारची मदत मागतो यार? हा फिरकायला मध्ये आहे ना. सॉरी तो जरा टेन्शन मध्ये म्हणून आय एम सो सॉरी समीर. काय झालंय काय पण? समीर ओंकी माझा नवरा. ते मला माहितीये झालं मगाशी. काय पुढे काय मुद्द्याचं बोल ना. तो US मध्ये असतो आणि तो ड्रग डीलर आहे. ड्रग डीलर? हो समीर हो. गेली 8 वर्ष तो US मध्ये टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि अधूनमधून तो ड्रग्सचे पॅकेट सुद्धा डिलिव्हर करतो. हो समीर आमचं खूप छान चाललं होतं रे. पण लास्ट वीक मध्ये ओंकीच्या हातून ड्रग्सचं एक मोठं पॅकेट कुठेतरी चोरीला गेलं. गहाळ झाला. आय डोंट नो. आणि त्यानंतर मेक्सिकन ड्रग कार्टरचा एक मोठा डॉन मार्को पोली होतो आमच्या मागावर आहे समीर. समीर मला सुचत नाहीये समीर. आम्हाला काहीच कळलं नाही काय करावं म्हणून आम्ही फ्लाईट पकडली आणि थेट इथे इंडियाला निघून आलो. Samir, ओंकी कंट्रोल डॉन.
Marco is behind us, Samir. Marco is behind us, Samir. Not only Marco. Samir, FBI is behind us. The Interpol is behind us. The CIA, the NYPD. Everyone is behind us, Samir. आय एम नॉट मार्को No, you are the savior. You are our savior, Samir. Please save us. बरोबर आहे, Please बरोबर save आहे. us. Please save us, Samir. Bruno! He's our savior, Bruno! What are you doing? Just tell him! अरे हा बूट का घेऊन जातोय अरे तो बूट का कुत्रा देवळाच्या बाहेर सापडला का तो सारखे बूट का नेतो माझे तो समीर समीर माझ्यापेक्षा तुला तुझा बूट महत्वाचा आहे का रे? अगं नाही तसं नाही मला म्हणायचं आहे समीर मला काहीच सुचत नाहीये. आता तूच आमची मदत करू शकतो समीर प्लीज. मी काय मदत करणार मी एकदम सामान्य माणूस आहे एकदम नाहीच आहे म्हणजे मी माणूसच नाही एवढं हे आहे म्हणजे मी खरंच नाही करू शकत मदत. तू दुसरी काही असं सांग हे ड्रग डीलर समीर असं नको म्हणू समीर तू काही कर काही काय करू? प्लीज प्लीज आम्हा दोघांना तुझ्या घरात लपण्यासाठी जागा दे समीर प्लीज नाही, प्लीज नाही. मी रिक्वेस्ट करते समीर. अरे मी नाही घेऊन जाऊ शकत बाबा का तुम्हाला घरी समीर? अरे हे आहे ना माझं बायको आहे माझी घरी म्हणजे बायको आहे घरी माझा मुलगा आहे आम्ही It's okay. It's okay. Take us. अरे नाही पण माझं घर लहान आहे आम्ही ऍडजस्ट करू अरे पण समीर. 10 बाय 10चं घर आहे तिघे जण कसे बसे मावतो एक पाहुणा जरी वाढला ना तरी गर्दी होते आमच्या घरात अनेक वेळेला एक पाहुणा वाढला ना की इथून तिथे जाताना ना घर्षण पावतो आणि माणसं भेटतात असं होतं माझे सासरे असेच गेले अरे बाबा धूर असं झालं त्यांचं मी खरं सांगतो माझ्या घरी नाही नेऊ शकत Samir, don't talk like this, Samir. Don't talk like this. अरे हा रे व्हायलंट आहे यार हे नको Samir, आहे. Samir, you're a good man. You're a good man, Samir. Are Samir, the- please. are- I know. I'll talk in Marathi. I'll convince you in Marathi, Oh. please. मला माहिती आहे शाळेत असताना तू ह्याची खूप काळजी घ्यायचा हो. खूप मदत करायचा. शाळेत असताना करायचो हो समीर तुला आठवतं शाळेत असताना लपंडाव खेळताना तुम्हाला किती मदत करायचं असते. हो मी लपलेली असेल आणि कुणी मला शोधायला आलं आणि विचारलं की हृदया तिकडे आहे, तर तू म्हणायचास नाहीये पण मी मात्र तिकडेच असायचं तुझ्याजवळ. हो पण त्यावेळेला हृदया कुठे हे विचारायला जितू सूर्या मन्या तेजू असे यायचे आता हृदया कुठे विचारायला मार्को पोलिओ येईल हा ते येऊन थप्पा करायचे ठो करे Am I dead? अरे नाही Am I dead? अरे नाही रे. अरे मी ठो म्हटलं लांब रे 1.5 लिटर थुकतो रे तुला. हे होतं रे नाही Help us. You're a good man, हो, Samir. बरोबर आहे. Please तुझं help म्हणणं- us. एक मिनिट मला सांग तू कितीचा हे केलाय फ्रॉड केलाय त्याने कितीचा फ्रॉड केलाय तुझ्या नवऱ्याने 1 लाख. हे गॉड यार 1 लाखाचाच केलाय ठीक आहे ना हरकत नाही हे बा माझ्याकडे 25,000ची एफडी आहे मी एफडी मोडतो आणि आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू रेस्क्यू हृदया म्हणून आणि तुझा डीपी लावू सगळे देतील पैसे किंवा आपल्या शाळेचा ग्रुप आहे ना तिकडे मी टाकेन हृदयाला पैसे पाहिजेत हृदयाने मदत करा म्हणून असं मी टाकतो ना त्याच्यावर 1 लाख जमतील काहीच टेन्शन नाही आहे जमतील Samir, हां the fraud is of $1 lakh US. Indian rupees 83 lakhs. 83 लाख समीर. वा दादा तू बोलत का नाहीयेस? 83 लाख माझी पहुंच नाही आहे तेवढी अगं खरंच सांगतो मी अत्यंत साधा आहे येताना विंडो सीट मिळाली की रात्री शिकरण करतो केळ्याचं मी घरी एकदम साधा आहे सेलिब्रेट करतो ती मुवमेंट इतका साधा आहे आणि 83 लाखाची अपेक्षा माझ्याकडून करताय तुम्ही काय झालं म्हणजे चुकून अरेंज झाले तर बघ. चुकून 83 लाख कसे अरेंज होतील रे एडा करे हा 83 लाख चुकून 2 रुपयात 83 लाख म्हणजे तू तुझं घर घाण ठेव. अरे ते ऑलरेडी गहाण आहे ना बँकेकडे आय कांट हेल्प मी खरं सांगू माझ्या गावाला अर्धा गुंठा जमीन आहे ती विकली घर विकलं तरी 83 लाख नाही आणू शकत आय कांट हेल्प यू मी खरं सांगतो हा मग चल, मी- समीर काय आपल्याकडे आता लास्ट ऑप्शन आहे. काय ऐक बस. माझा हा जो ब्रुनो आहे ना हा. त्याने अत्यंत महाग असा डायमंड गिळलाय कळतंय तुला. हो मग? तू या ब्रुनोला तुझ्या बरोबर घरी घेऊन जा आणि रोज त्याने शी केली की त्याच्यामध्ये तो डायमंड शोध. कळतंय. शी मध्ये डायमंड शोधायचा अगं काय बोलतेस तुझं तुला कळतंय का अरे तो डायमंड मिळाला तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील समीर. अरे पण ह्याच्यात मस्ती कमी नाहीये का कुत्रा आहेस ना मग मोती गिळ ना गोल असतो गुळगुळीत पटकन बाहेर पडतो
षटकोनी आकाराचा असा अडकणारा कशाला डायमंड घेतो तो? मी शोधू शकत नाही ते. ऐक माझा हात जोडतो मी. समीर, मग आता माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही. मला सुसाईड करावं लागणार आम्हाला. नाही 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 सुसाईड नाही करायची. सुसाईड नाही करायची. सुसाईड नाही करायची. दुसरा काहीतरी मार्ग निघेल. ऐक मी खरंच मदत नाही करू शकत. ठीक आहे मग, ठीक आहे समीर. मी खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगितली नव्हती. काय रादर मी कोणाशीच हे शेअर केलं नव्हतं समीर. पण काय समीर, माझ्या आयुष्यातलं तू माझं पहिलं क्रश होतास. हे तुझ्या समीर, कोणी किती हसू दे पण तू माझं क्रश होतास. आणि मी खूप दिवसांपासून ही गोष्ट मनात लपवून ठेवली होती. पण आज तुला मी सांगते ही गोष्ट. टू लेट. समीर, आपली लव्ह स्टोरी ना तुझ्या कुत्र्याच्या पोटात अडकलेल्या हिऱ्यासारखी झाली आहे. हात तवा लागले की हात बरबटणार नाही होणार. साला प्यार भी क्या चीज है. इजहार भी इस दिन किया जिस दिन नाही होऊ शकत. मी शेवटचा हात जोडतो. आय कांट हेल्प यू. मी खूप फालतू मनुष्य. हा कुठला नंबर आहे? हा बाहेरचा नंबर दिसतोय. हा काय? हा कुठला नंबर आहे? Must be Mike. Oh my God. Oh Mike, my God. Mike, समीर, समीर, it's Mike. Yes, wait. मी तुला एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं. आम्हाला इंडियामधला एक कॉन्टॅक्ट हवा होता ओंकीच्या भावासाठी. कारण तो मार्कोच्या मागावर आहे. मग? आणि मार्को तिथे काय काय करतो त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला देणार आहे. Pick this आणि आम्ही call. तुझा नंबर दिलाय. या माझा नंबर का दिला रे तू? अरे माझा नंबर दिला. Gotta pick this call, damn it. Yes, Gotta pick pick this up the call. call. Pick up the call. Hello, Mike. Yeah. माझा नंबर. Yeah. Hello, Mike. Yeah. Yeah, we are safe. We are safe over here. We are safe. What happened? What's the situation there? Yeah. What? What happened? What? Marco is in India. Oh my God. He must be tracking us right now. He will find us. He will kill us. He will murder us. Babe. अरे हा कोण डॉन आहे जो 83 लाखासाठी मेक्सिकोहून इथे आला यार? He cares about $5. He cares about $5. Shut up! Shut up! अरे मी खरंच सांगतो. आय कांट हेल्प यू. अरे मी मला Oh my God, you tried. Strong girl. Please wait! Onky Fernando. Daddy last that me Paulo. Onky Fernando, come here. Come here. Where is my powder? Where is my powder? I want my powder. Right now. Sorry, Marco. I'm really sorry. I don't have it. I misplaced it somewhere, Marco. I'm requesting you, please. Don't do anything. Marco, Jesus, please say it. Okay. Marco. Then give me my $1 right now. हा कुठे कांदर पडत राहतो की काय? Just shut up, you idiot. Shut up. पावडर मागतोय तो. Give me my $1 or I will shoot you. No, please don't do this. We don't have it. Please, Marco. I don't have any money, Marco, please. Oh, the baby digging, mamma mia. Okay. Marco, forgive us. Okay. Marco, please, If Marco. you want to live alive, Yeah, I want to be alive. then you have to do it as I say. I will do it. Baby, explain him. बघताय काय बघितलं? काय बघताय माझ्याकडे? बावळ हे पॅकेट घ्यायचं. इथे गोडबंदर रोडला एक वैशाली नावाचा एक बार आहे. तिथे जायचं. हे पॉकेट द्यायचं आणि तिथून पैशाचं पॉकेट घ्यायचं. आणि पुढं भिवंडीला जायचं. भिवंडीला जायचं ते मला पॉकेट द्यायचं आणि दुसरं पैशाचं पॉकेट घ्यायचं आणि कुठं जायचं?
आय डोंट नो. जम्मूला जायचं. जम्मू माहितीये? या जम्मूला जायचं आणि ते लास्ट वाला पॉकेट जम्मूला द्यायचं 4 दिवसात. किती दिवसात? 4. आणि ते पॉकेट तिथं पोहोचेपर्यंत काय हे तुमचं छोटं पॅकेट आहे ना, हे आमच्याकडे घाण ठेवणार. मला कशाला घाण ठेवताय? अरे माझा काही संबंधच नाहीये. अरे तुला संबंध आहे असं काय करतो? 4 दिवसानंतर ते लास्टचं पॉकेट पोहोचवलं ना, का याला घ्यायला यायचं? हा? येस मॅडम येस येस, विल डू इट फॉर यू. चला या चला निघा आता. What happened? आयुष्यात कधी गोड मुलीचा फोन आला घेऊ नकोस प्रशांत. असं होतंय. नवीन वर्ष काय काय दाखवणार आहे कुठं असतो? Come on, rotten tomato. मध्यमवर्गीय माणसाचा असामान्य एक्सपिरियन्स होता हा. क्या बात का हर परफॉर्मन्स. प्रसाद दा. ला जवाब, क्या बात आहे, वा वा वा. सम्या, तुला निदान स्किट मध्ये तरी केला रे कुठल्या तरी सुंदर मुलीने. आमच्या नशिबी कुठलं तेवढं काय. अरे मी तर तुझ्यापेक्षा बाबा मध्यमवर्गीय मला एक सुंदर मुलगी फोन करते पण ती विचारते पशाची पोचलात सेटवर, मला अजून थोडा वेळ लागणार आहे. पण अफलातून म्हणजे त्या मध्यमवर्गीय माणसाची झालेली कुचंबणा आणि ती इतकी अप्रतिम प्रेझेंट केलीस तू. आणि असा कोणाचा फोन आल्यानंतर त्याचं जे स्वप्नरंजन चालू होतं. वा वा, फॅन्टॅस्टिक. कॉन्सेप्ट पण फार मस्त होती, कॅरेक्टरायझेशन मस्त होती सगळ्यांची. आणि आदिती फार मस्त वाटलं तुला खूप दिवसांनी असं लाईव्ह बघून. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, मजा आली. सई. मला संकल्पना खूप आवडली आणि एकदम नाटक सुरू आहे असा फील आला. खरं तर रस्सा खूप भारी दिसतेस आणि खूप मस्त कॅरेक्टर होतं. ओंकार, तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला सलाम आहे आज. आणि तुझं कॅरेक्टर पण फार भारी होतं. मला आवडेल तुला अशा कॅरेक्टरमध्ये बघायला वेगळीकडेच. आदिती, आवाज खूप भारी वापरलास, मजा आली. श्याम दादा, असं यायचं वेगळं काहीतरी बनवून, आम्हाला फार मजा येते तुम्हाला असं बघायला. आणि ऑफकोर्स तुम्हा दोघांचा सिंहाचा वाटा होता असं म्हणायला हरकत नाही. मस्त कडक, फन, टोटली फन. क्या बात. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. विनोदाच्या ट्रॅकवर हास्याची गाडी भरधाव पळवायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, ससा कासवाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज हीच गोष्ट एका वेगळ्या ढंगात आपल्या समोर सादर करणार आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. टाळ्यांच्या गजरात त्यांचं जंगी स्वागत करूया. सुटूया. वनी ये इकडे या तुम्ही सगळे. चला. सगळे इकडे या. ये आई. चौघात ये. तुझ्यावर राज्य घे. राज्य घे वनी. मी नाही घेणार आहे राज्य. घे ना गं वनी प्लीज. मी नाही घेणार आहे राज्य. वनी घे ना राज्य. फक्त तू बोलतेस म्हणून घेते. थांब जरा, डबा तर करू दे. हा. चल. चल घोडा बन. मी नाही बनणार. घोडा बन ना. तिकडे आले ना तर मार खाशील. आधीच सांगतेय. इकडे ये, इकडे. अरे नाही बाबा, घोडा पण बनायचं आणि घोड्याने तिकडे पण यायचं काय. मी मध्ये तिकडे आली तर घोड्याचं काय होईल माहिती आहे ना. इकडे इकडे. सदर सदर सदर. हाँ आने दो. थोड़ा राइट में, थोड़ा लेफ्ट में, थोड़ा लेफ्ट में. पकड़ वाली.
सर आले. 1-7 नमस्ते. नमस्ते मी बसते गेला खड्ड्यान वसाऱ्यानु काय करता फालतूगिरी चाल नाही ये वसारे काय हिच्या अंगावर तू बसतेच मेला बिला तर काही करशील तू काय नाही सर. ए दत्तूला बघून तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण येत असेल ना. म्हणजे काय आगाव काय ती बस मस्त तर मला सांगा हा. आज आपण इकडे काय करणार आहे स्कीट. अरे वसाऱ्यानो स्कीट नाही आज आपण इकडे ससा काचवाची गोष्ट करणार आहे. मी तुम्हाला काल सगळ्यांनी सांगितलं होतं की नाही की ससा काचवाची गोष्ट वाचून या. कुणी कुणी वाचून व्हेरी गुड. दत्तू तू सांग. हा ससा आणि कासव एकदा बार मध्ये जातात. तिथे ससा खूप दारू पितो. मग कासव त्याला पाठीवर टाकून दुडदुड घेऊन येतो घरी. वसाऱ्या ही गोष्ट तुला कुणी सांगितलं माझ्या पप्पांनी सांगितली, प्रभाकर मोरेंनी. इकडे भाला हे बघ तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बनायचं असेल काहीतरी मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात आधी तुझ्या बापाची संगत चोर न बाला आता तर त्याच्या जवळपास पण फिरकू नको. वसाऱ्याला लवेरिया झालाय कुठं पण परत चला तर मी तुम्हाला आता ससा कासवाची गोष्ट सांगणार है ना. तर ससा ससा तुम्हाला माहितीये असं दुरू 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 नाही कासव कसं चालतं तर ससा कासवाची गोष्ट आहे. ससानी कासव्यामध्ये अशी एक शर्यत लागते मला. शर्यत लागल्या त्यातला ससा असं तिकडे चालत जात असं जात हिच्या हातला लय लांबवर जात रे ना. तिकडे त्याला एक झाड दिसतं बोलू हिच्या हातला कौरव नाही जरा सावलीन तिकडे उभं थांबूया. त्या झाडाच्या सावलीन ते उभं राहतं ना. तिकडे त्याला एक गाजर भेटतं तसं गाजर खात गाजर खात नाही. इकडे तिकडे बघतो तू हिच्या हातला माझा जोरीदार कुठे राहिला कासव अजून आलाच नाही. हिच्या हातला तू लय सुलू आहे. तो बोलतो आपण थोडस आराम करूया न एकदम फ्रेश होऊया न मग तो तिकडे झोपतो न मग कासव हॅलू हॅलू असं करत हॅलू 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 डोंगरान जात न कासव शर्यत जिंकता. आपण नाटक करणार आहे ना सर. व्हेरी गुड हे नाटक व्हेरी गुड. तर हे आहे बघा काय आहे नाट्यकुली आपल्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये आपण करणार आहे ससा कासव. तर मला आता सांगा आपण आज कोण कोण कुठलं कुठलं पात्र करणार आहे तर आता करूया. व्हेरी गुड मी तू सांग. सर मी गाजर बनणार आहे सर. तू गाजर बनणार आहेस कसलं स्वप्न बघतेस बसाऱ्या. इकडे ससा कासवाचं कास्टिंग बाकी असतं ना हिला गाजर बनायचं. सर मग हा दत्तू फत्तू गाजर बनणार आहे ना तर मी ससा बनते आणि खाऊन टाकते गाजर सगळं खाऊन पिऊन तोडून टाकते गाजर. बरोबर मी तुम्हाला कास्टिंग करतो तुमचं सगळ्यांचं बाला है ना. तू झाड बन. नाही मी नाही झाड बनणार मला ससाच बनायचंय. मी ससाच बनणार आहे. अरे बापरे अरे भाई तू आहे ना झाड बन न ससा आहे ना हरतो ससामध्ये ना कॉमेडी कायच मजा नाही आहे. पण झाड कुठे जिंकतो. मला ससाच बनायचंय. मी ससाच बनणार. मला पप्पांना फोन करू. पप्पांना नाव नको पप्पांना फोन करू नको. तुझे बापूस मला कामावर काढून टाकेल. नको खरंच काकांना नको फोन करू. एक काम कर ए भाई हिला उचला आधी. मी तर हातच लावलाय ए हिच्या हातला तुला कळत नाही काय
एक हाताचं अंतर घेऊन बसायचं ना वसाऱ्या कवर लागले लागतो इकडे बस हा. माझ्यापासून कळलं ना केलं ना तर तू आता ससा मी ससा हाय न येस न बा तू कासव सर सर अं? मी कासव करतो ना सर हिच्या हाताला कवरा मेकअप करायला लागेल तुला वसाऱ्या आहे ना त्याला मेकअप करायची गरज आहे काय तो कासवासारखं दिसतं ना त्याला मेकअप करायचं आपण काय करूया याच्या मागे असं घमेला उपटे टाकूया म्हणजे यो झाला कासव मग सर तुम्ही कासवाचे बाबा बना हा अरे जाम भारी का रे का तुम्हाला पण मेकअपची गरज नाही सर 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 हा. सर पण या सगळ्यामध्ये मी काय करायचंय सर याचे सगळे तू यो झालं असं न यो झालं कासव न तू म्हणजे तू कोल्हा हो सर झालं? ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये तर कोणा नसतो ना बाई मला पण माहिती आहे मी शिक्षक आहे ना मला पण माहिती आहे कोल्हा नसतो म्हणजे लांब लांब कुठंच नसतो पण काय झालंय या सोप्यावरती याला आपल्याबरोबर बसवल्यापासून यो स्किट मध्ये असला नसला हा कॅरेक्टर नसलं तरी कुठंतरी ह्याला घुसवावं लागतं पर्यायच नाही आहे तेव्हा बाला तू कोल्हा कळलं तू कासव तू ससा तू कोल्हा मी कोल्हा चल, टाकू? हा, चल कोल्हा ये छान आहे ना चला एकही केलंच बसाऱ्या सर कोल्हा असंच चालतो मी बघितलंय सर अरे मग कोल्ह्याचं डिटेलिंग कर ना कुल्याचं काय करत ससाने कासव कुय 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 बायला एकही केलंस तू मी तुला असं बोलायला सांगितलेलं सर कोल्हा असंच बोलतो मला माहितीये सर ए म्हणजे बन्या तू स्किट मध्ये कौरव व्हेरिएशन देतोस जीव जायपर्यंत कौरव कॅरेक्टर करतोस पण कमेंट तुला काय मिळते बने आज भी दिन बने हा? तुझं कौतुक जास्त होतं काय नाही ना वसाऱ्या मग पटकन ससाने कासव कुय 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 जा आपण तुमच्यात पैज लावायची का बोल कुय 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 अरे त्या डोंगरात तुमच्यातलं पहिलं कोण पाचणार हे आपल्याला बघायचं तुम्ही रेडी आहे ना 3 ना 2 ना 1 पाला मस्त शाबास इच्छातलं राहिलं तू झार झार तिकडे जा तू झारायचं चाल म्हणजे सांगायचं तू झार झार तिकडे राहा हा झार हा कोण तू इकडे ये. हा चला शाबास पला ससा ससा बोलतो ससा ससा बोलतो ससा एक असं तू माझं झाडाखाली थोडस थांबलं आणि मग गाजर खा गवत खा आणि मग पुढे जा इकडे बसाऱ्या इकडे पट्टी घेऊन ये असं पट्टी घेऊन इकडे इकडे असं येऊ काय इकडे आवाज आण, पटकन पटकन काही केलंस फासऱ्या कोण आहेस तू कासव कासू कसं चालतो अवरे भास पलची अवरे भास पलची मग सर तिला सांगा ना फास्ट फास्ट पळायला ती किती स्लो चालते तू ससा आहेस ना बाय मग तू जरा तरी जागेवर हालाय पाहिजे ना सर मी चाललो तर म्हणजे पाय दुखतात ना मला दम लागतो थोडासा अरे म्हणून तर तुला झाड वाय सांगित होतं ना मी ससाच बनणार आहे आधीच सांगत होतोय सर सर मी बनू का ससा मी तर वेगळे वेगळे धावीन ए वेगे वेगे तुझा बाप चेअरमन आहे तिचा बाप चेअरमन आहे ना आणि माझा बाप तो बाप सुद्धा सांगायच्या लायकीचा नाही वसाऱ्याला म्हातारचं लागलंय हे हे परतू कुठं पण वसा चला परत करूया कोल्हा 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 इथूनच घेऊ घे बसा रे ऐकून घे काय हरकत नाही ससाने कासव येस कुय 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 व्हेरी गुड
तर तुमच्याला आपण पैज लावायची का बोल कुय 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 अरे त्या डोंगरात तुमच्यातला पहिला कोण पोचणार हे बघायचं आपल्याला तुम्ही रेडी आहे का न 3 न 2 न 1 अरे पळा! सोड ना मला एक बोले सोड ना मी थोडे आता मी याला उठ वासऱ्या, उठ 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 काय चाललंय वासऱ्या काही घालतुगिरी चालली तुझी तू ससायस ना तू दूर दूर पळायला पाहिजे का नको म्हणजे पाय ना तू परत अरे म्हणून तुला मी सांगत होतो ना झाड करायला चला परत करूया आता सगळ्यांनी एकदम सुरू करायचा बोल स्टार्ट रे सासाने कासव कुय 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 रे तुमच्याला आपण पैज लावायची का बोल त्या डोंगरात तुमच्याला पहिला कोण पोचणार हे बघायचं आपल्याला न 3 न 2 न 1 पला ए म्हणजे बाय कोल्हा पलाला कासव पलाले झाड सुद्धा पलाले वसारे तू पल्ला अरे बाजू तुला झाड का जायच्या आतलं काय फालतू करे ए तुम्ही एक काम करा ही जाऊन दे हे सोडतं का तो तुम्ही डबा खा चला हातला डबा खाय बोलतो पटकन डबा खा हे नाही करायचं आपल्याला आपण दुसरं करू तुम्हाला हे जमणार नाही आता आपण कावला आणि चिमणी याचं करायचं आहे विमान भन्नाट होतं नाटकलं क्या बात मजा आ गया तर सदा ओ हो सदा बहार क्या बात आहे तुफान तुफान धुमाकूळ खूप मजा आली खूप मस्त विषय होता आणि प्रचंड एन्जॉय केला तुम्ही सगळ्यांनी आणि त्यामुळे तो ऑब्व्हियसली आम्ही पण एन्जॉय केला दत्तू मस्त मस्त फॅन्टॅस्टिक फार मजा आली अरुण तुझ्यासाठी ओ हो ला जवाब अरुण तू भरात असलास ना की म्हणजे रिकाम्या एक्सप्रेस हायवेवरती सुसाट गाडी जाताना कशी दिसेल तसा दिसतोस तू या मंचावर कसा जमकन निघून जातोस क्या बात आहे वा 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 तुफान एनर्जी तुफान टायमिंग होतं तुझं आणि एका माणसाला म्हाताराचा लागला त्याच्यावर जो राग काढलास ना हा आणि बने तुझ्याबद्दल बोलतील आता ते. बहारदार कमेंट्स सई क्रेझी परफॉर्मन्स होता फार एन्जॉय करतेस वनिता तू हे कॅरेक्टर आणि आम्ही पण तेवढंच एन्जॉय करतो शिवाय ब्रिलियंट मस्त मजा आली बने खूप छान केलंस आणि तू हा सोफा डिझर्व करतोस आजकाल तू खूप छान ऍक्टिंग करायला लागलायस छोट्या छोट्या रोलचं तू सोनं करतोस बने आज मुंगळ्यासारखा दिसणारा तुझा कोल्हा पण मला खूप आवडला तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे मला आत्ता तुझ्यासाठी म्हणावंसं वाटतंय आज तो दिन बने ही बने दत्तू मस्त खूप छान खूप मजा आली आम्ही फार एन्जॉय केलं आणि अरुण दादा तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार थँक्यू तुमच्यासारखं कोणी होणे नाही तुम्ही महान आहात वी लव्ह यू अ लॉट मजा आली मंडळी तुम्हाला बाबूची आई आणि बाबूची बायको यांच्यात रंगणारी जुगलबंदी आठवतीये येस आजपासून हा खेळ पुन्हा एकदा रंगणार आहे घरगुती विरोधाची पुनर्भेट घडवण्यासाठी आपल्या समोर पुन्हा एकदा येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर एवढं सिरियस कशाला गेली नाहीये ती आ
प्रसाददा सई नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका बाबू. काय झालं, खूप दिवस भेटायला आलो नाहीये कारण आई आमची आजारी होती. म्हणजे आजारी नाहीये, ऍक्च्युली माझी आई कॉमेडी पडली. म्हणजे किचन मधनं बाहेर येत होती, पायाखाली उंदीराला उंदरावरनं घसरली होती. बरं घसरली ती डायरेक्ट तोंडावर पडली. एवढा जखमा झाला. शेवटी डॉक्टरांनी आम्हाला, हे आमचे डॉक्टर आहेत हा, डॉक्टरांनी आम्हाला, खरंच डॉक्टर आहे ते, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. 2 महिने कोमात होती तरी डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं. कारण कोमात असून सुद्धा ती खायची. बरं स्वतःच नाही, इतर पेशंटचं पण फळं बिळं खायची. मग डॉक्टर बोलले घरी घेऊन जा. आणि आज शेवटी आम्ही तिच्या चेहऱ्यावरची पट्टी काढणार आहोत. एक्सक्यूज मी काय बोलतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या आता, कारण परत माझी एंट्री नाहीये. थँक गॉड. हा, यांची स्मरणशक्ती परत कशी येईल याचा विचार करा. येस सर. यांच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे स्किट कसं होईल याची काळजी घ्या. बऱ्याच दिवसांनी ही सिरीज आली आहे, आल्या आल्या पडायला नको. नाही ही तुमची आई म्हणून परत येणार की नाही हे पुढच्या स्किटवर ठरणार आहे. तेव्हा जोर लावा. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं. आता यांची तब्येत आणि पुढचं स्किट सगळी तुमची जबाबदारी. सर ए, ओ ओ अहो पण अरे हे डॉक्टर आपल्यावरच जबाबदारी टाकून गेले. तसंच आहे त्यांचं, ते स्वतःवर जबाबदारी घेतच नाही. पण आता मग आईचं कसं काय करायचं आपण? काय नाही, आता आपण दोघे मिळूनच उघडूया ही इजिप्तची मम्मी. तुमची मम्मी. हा. आपण दोघे मिळून उघडूया. आईची स्मरणशक्ती गेले मला. हो. आई 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 उभी राहा. आई ये आई उभी राहा. ये उभी राहा. आई आई अरे उभं राहायचं. एवढी स्मरणशक्ती गेली आहे. उभी राहा. पोलीस तर वाकले. आई एवढं नको का आई. आई ये, आई उभी राहते. आई उभे राहा. याला उभं राहणं म्हणतात हा, आई. आई चल तू अनावरण कर आपलं. बाप, काय बोल- तू उघड. हो. आई फिरा. हा आईला फिरायला लावशील. हा म्हणजे पटकन निघेल ना. आई फिरा. आई फिरा. अरे बापरे. अरे आई एवढ्या हळूहळू. आई स्पीड याच्यातच संपेल. आई आई जरा स्पीड लाव. कमन आई फास्ट. आई 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 या नका पांढरे. ए ए. आ? हु एम आई? नहीं, मैं कौन हूँ? यह हिंदी हुआ. मी कोण आहे? मी कुठे? यादच गेले. 99% लोक हेच बोलतात. मैं कौन हूँ, मी काय आहे. अहो 1 मिनिट थांबा. अहो आईचा चेहरा खूपच बदललाय हो. बापरे. कोणा तुम्ही? अहो कोणा तुम्ही इथे का आणलंय मला? चेहरा तर सोड, आवाज बघ केवढा बदललाय. हो ना. आई आई तू जवळ जवळ राजा मुराद बनून आली आहेस. कोणा तुम्ही? आई कोण आहे कोण आहे? असं काय करतेस आई? मला ओळखलं नाहीस? आई मी तुझा मुलगा. आई आई मी तुझा प्रसाद, तुझा पशा. आई तुझा बाबू. कशाला आठवण करून देताय? नका ना आठवण करून देऊ. परत त्यांची कटकट सुरू होईल. आई तशा राहू दे ना. तू येडी आहेस का काय? काय करताय? काय कुठं
काय करते अगं काय पारशील तर इकडे आई आई इकडे बस आई आई इकडे आई इकडे शांत बस आई इकडे ऐक माझं इकडे बस या बस आई असं काय बस आई असं काय करतेस मला ओळख ना आई 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 मी तुझं लेकरू आई आई तुझं कोकरू मी माझं आई तुझं लेकरू येड को हा घाणेरडा आवाज आणि चाल चुकलेलं गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आई असं नको करू ग आई मी 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 तुझं कोकरू आई आई मी तुझं कोकरू माझं कोकरू हा मग हे कोण डुकरू अरे वा रे वा म्हणजे थोडं थोडं आठवायला लागलंय पण लगेच सुरू झाल्या आई मग असं काय करतेस अगं आईला आठवण करून दे नमक काहीतरी कर ना तिला आठवण करून द्यावी लागेल ना ठीक आहे थांबा बरं, जरा. आई 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 बघा माझ्याकडे नीट बघा हा चेहरा आठवतोय तुम्हाला मी कोणी माहितीये का मी तुमची सून हा. पण नुसती सून नाही मी की नाही तुमची लाडकी सून आई तुम्ही माझ्यावर किती प्रेम करायचात माझे किती लाड करायचात माहितीये इतकं की तुम्ही ना मला तुमच्या ताटातलं तुमच्या हाताने भरवायचात एवढं करायचं मी हे सांगितल्यावर काहीतरी आठवेल का हे घडलंच नाहीये ते कसं काय सांगतेस तिला मग मी तेच सांगतेय त्यांना नको कसलीच आठवण करून द्यायला आपण ना नवीन आई तयार करूया काय बोलतो? त्यांच्या डोक्यात ना आपण नवीन मेमरी फिट करूया तुम्ही थांबा दोन नमा दोन काहीतरी- मिनिटं. आई आई अहो ऐका तर खरं अहो मी तुमची सून आहे असं काय करता आई तुम्ही ना खूप कामं करायचा धुणी भांडी केर कचरा सगळी सगळी कामं साफसफाई सगळी कामं तुम्ही करायचात आई हो आई तुम्हाला की नाही तुमच्या सुनेने काम केलेलं आवडायचंच नाही मी एवढं करायचं आई, आई ना, आई. आई नाही एवढं नाही. आई आई बॅटिंग करतेस आई हे असं नाही. आई अगं ऐक ना आई आई तू ठेव आई ठेवते आई खालून आई थोडं खाली आई थोडं इथे अरे झाडू इकडे कशाला तुम्ही ना मग माझी आई आहे यार ती एवढा पण नालायकपणा करू नकोस अहो पण गप्प बस नको ना आठवण करू बाजूला आई 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 मी काढते आई इकडे ऐक ऐक माझं बस बस इथे शांत बस आई आई बघ ऐक लहानपणीच्या गोष्टी आठव आई आठव आई एक काम कर माझं सोड हा तुला अशोक आठवतोय अरे आई शपथ ओ माय गॉड आई अशोक नाव आठवल्या शहराचा अंगावर आई येणारच ना अगं अशोक माझे बाबा तुझा नवरा आई तुम्ही दिलेले 70 रुपये वाढले कोण आठवते आई डायलॉग्स अशोक सराफांचे घेतले पण काहीतरी वेगळंच दिसलं आहे अगं ते अशोक सराफ वेगळे ते मामा आहेत आई अगं असं काय करतेस माझे बाबा आई बरं ऐक मी काय बोलतो एक काम कर आई तू ना लहानपणीच्या गोष्टी आठव लहानपणीच्या गोष्टी आठव सुनील माझ्यासाठी चिंचा पोरा घेऊन येतो ना मागच्या गल्लीत थांबतो शाळेच्या मला सुनील खूप आवडतो आजी मला सुनील खूप आवडतो आजी काय आजी नाहीये मी अशा का चिडतात माझ्या चिंचा पोरा द्या ना अशा का करतात आई ऐक ना आई ते करतील परत ही सिरीज एवढं नको करूस आई एवढं नको. मध्ये सुनील कुठून आणला यांनी मला ऐका अहो त्या तुमच्या लहानपणीच्या गोष्टी नाही त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगतायत हो आई सांगा गप्पा बस वेडी आहेस का आई हे बघ, तुझ्या नाही माझ्या हे नको त्या गोष्टी आठवू नको नाही तर परत कोमात जा ऐक ना आई तू एक काम कर बालपणीचं जाऊ दे आई माझं लग्न केवढं धूमधडाक्यात लावलं होतंस तू आई आठव झालं बाई एकदाच आमच्या पैशाचं लग्न आठवते तिला भाऊजी तुम्हाला सांगते मुलीकडच्या फसवल्याचं कळलं पण नाही एवढं फसवलं एवढा पण अंदाज आला नाही आई बा काय फसवलं मुली काय मला पण कळू दे ना काय झालं माहितीये का काय झालं लग्नाचा खर्च अर्धा करायचा ठरलं होतं खर्च झाला 6 लाख नाही
पशानी मुलीकडच्याला सांगितलं 10 लाख आणि अर्धे 5 लाख घेतले. आमच्याकडनं झालं ना 1 लाखात धूम धडाक्यात लग्न झालं. त्यांना नाही कळलं पण. अगं ऐक ना, इट्स जस्ट फॉर फन. मला बोलायचं नाही तुमच्याशी. तुम्ही धोकेबाज आहात. तुम्ही धोका दिला माझ्या घरच्यांना. नाही अहो, त्यांनी तुमच्यासाठी खूप काय काय केलं जावयासाठी. चेन केली, सोन्याची अंगठी केली. माझ्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि तुमच्या अगं तसं नाही आहे. ऐक तू रडू नको. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. ऐक ना, फेकून द्या ते सगळं. मॅडम तुम्ही का अशा चिडचिड करताय? काय मग ते काय नका ते आठवतेस जे आठवायचं त्या नाही. का रडतायत? मी माझ्या टवळ्या सुनेबद्दल बोलतेय. मीच आहे मग मीच आहे तुमची टवळी सून. तुम्हाला कसं आठवत नाही आई? नाही हो, द्या माझी शपथ. नाटक करताय. द्या माझी शपथ. नाटक करताय. सगळं आठवतंय तुम्हाला. सगळं आठवतंय. खरंच सांगते तुम्ही नाही सून आहे. तुम्ही नाही आहात माझी सून. ती बापरे ती आठवली ना की आधी नाक आठवतं. तिचं नाक आधी येतं आणि मग ती येते. असं वाटतं माझ्या पशाचं लग्न नाकाशीच लावून दिलंय. तोंड आठवलं ना हे थोबाड फोडावं असं वाटतं तिचं. मेली कुच्ची. नमा कोणाचं एवढं मोठं नाक आहे? मुद्दाम करतोय. सगळं मुद्दाम करताय तुम्ही. ऐक, मला मार्ग त्यांना सांग ना मी सून आहे म्हणून. मला मार्ग सापडलाय. मला आई मी काय शांतपणे आई मला आता मार्ग सापडला. आई हीच आहे तुझी सून. हीच ती मोठ्या नाकाची मोठ्या मनाची आई आठव असं काय करतेस आई जरा जोर लाव. आई आठव. आई तुमचं पहिलं भांडण झालं होतं. एकाच रंगाची साडी नेसली होती तुम्ही. आई आठव. पिवळी साडी. येस आई आठव. तुम्हाला एकाच वेळी कोविड झाला होता दोघींना. 14 दिवस एकत्र होतो. 14 दिवस. त्या घाणेरड्या क्षणांची आठवण नका करून देऊ आईला त्यांना. आठवतं. आई हीच ती सून. आई नाही का ते चॅनलवाले तुझ्या इंटरव्ह्यू घ्यायला आले होते. केवढी भांडणं लागली होती आठवतंय? आई तो मामा होता तुझा भाऊ. सोसायटीत डान्स करायचा होता. दोघींनी एकच डान्स सेट केला होता. आई आठव का? आई आठव. वा वा. माझ्या आईला सगळं आठवलं. आई हे बाबू ऐकण्यासाठी केवढं आतुर झालं होतं. आणि तू आता 5 वेगवेगळ्या प्रकारचे बाबू घेऊन आले. आई बघ. आई तुझी सून. आई नमा सून. मरीन मी आता. मरीन मला काही धाड भरलेली नाहीये. भरणार पण नाही ग. तुझ्यात एवढा माज आहे ना. माझा पोरगा काम करतो, तू नुसती बसून खाते की नाही? काय सूर लावलाय हा तुम्ही? बाबू कशी बोलते बघ बाबू मला. आई आता स्मरणशक्ती आले. लगेच नको परत. ऐक ना मला आता सगळं आठवतंय. मी आता हिला बरोबर सरळ करते बघ कशी. एक मिनिट काय बोलला तुम्ही? मला सरळ करते म्हणजे? मी सरळच आहे. तुम्ही इथून तिथून वाकड्या तिकड्या वाढलाय. कळलं ना? बाबू कशी बोलते बघ. हिच्या नाकाचा फुटबॉल झालाय. मी काय बोलते तिला? तुमचा अख्खा फुटबॉल झालाय. मी काय बोलले का तुम्हाला? अख्खा फुटबॉल झालाय. कधी पण फुटाल. बाबू कशी बोलते बघ. मी काय बोलले का हिला? बाबू खरं बोलले ना. बाबू ना इरिटेटिंग वाटतंय. नका ते बाबू. खूप मिस करत होतो यार. ही खरी मजा आहे. या गजबजाटाशिवाय काय अर्थ नाही यार. ह्याच्यामुळे घराला घरपड येतं. ऐका ना माझं ऐका. हिला परत पहिल्यासारखं वागायला लागलंय. काय बोलला? क्या बात. सुपर हिट परफॉर्मन्स. खूप दिवसांनी या मंचावर बाबू ऐकून खूप भारी वाटलं. क्या बात. वेलकम बॅक. प्रसादा. वा 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 वा. क्या बात आहे. पशा नाव घेऊन बोलतो. आपल्या सगळ्यांची मैत्रीण आहे. विशाखात तुझी तितकीच घट्ट मैत्रीण आहे मला माहिती आहे. तिने ही सिरीज गाजवली याच्याबद्दल कुणाच्याही मनात काही शंका नाही आहे. पण द शो मस्ट गो ऑन. आणि या उक्तीला तू इतक्या प्रामाणिकपणे जागलायस की क्या बात आहे. वा 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 वा. ईशा तुझं खूप कौतुक.
खूप कौतुक. एखाद्याने एखाद्या उंचीवर नेऊन ठेवलेली भूमिका तोंड वर करून साकारण्यासाठी जिगर लागते, जिगर. वा वा. कणभरही विचार करू नको की तिची आणि तुझी कंपॅरिझन कोण करेल का. जे करतील ते नतद्रष्ट आहेत. थँक्यू दादा. तू तुझं काम केलंस, चोख काम केलंस. हे जर का वर्क होणार नसतं तर आय एम डॅम शुअर गोस्वामी आणि मोठ्यांनी हे आणलंच नसतं. नसतं. सही आहे. सो विशाखावर जेवढं प्रेम केलं तेवढंच महाराष्ट्र तुझ्यावरही करेल याची मला खात्री आहे. तथास्तु. थँक्यू सो मच. पशा, या जेस्चरसाठी आणि या अटेम्प्टसाठी आय लव्ह यू. नमा, फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. सई. फॅन्टॅब्युलस परफॉर्मन्स होता. ईशा, मला सगळ्यात आधी तुला असं सांगायचं आहे की ही जबाबदारी आपल्या दोन्ही कॅप्टन्सनी तुझ्यावरती दिली याचा अर्थ तू समज. आम्ही तुला काही बोलत नाही. हे तर पहिलं. आणि दुसरं, मला असं वाटतं की आपण आयुष्यात सुद्धा कुठल्याही गोष्टीचं औषध हे वेळ असतं आणि तुम्ही रिस्पेक्टेबल टाईम नंतर ही सिरीज पुन्हा ओपन करता, याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये कुठलाही आर्टिस्ट नाही तर प्रोजेक्ट महत्त्वाचा असतो. मला असं वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यात प्रहसन जिंकलेला आहे. कुठलाही आर्टिस्ट किंवा कोणी जिंकलेलं नाही. आणि जिथे प्रहसनाचा विजय होतो तिथे मंचाचा विजय होतो वा असं वा मला वा. वाटतं. सई. वा वा. वेल सेड, वेल सेड. सो कडकडीत वेलकम बॅक. मंडळी, जे हुशार असतात त्यांना प्रश्न पडतात आणि जे अतिहुशार असतात ते उत्तरं पाडतात. चला तर बघूया हा प्रश्नोत्तरांचा तास किती रंगतोय ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकरांना. देवा, नवीन वर्ष आलेलं आहे. लोकांना प्रेमाचं महत्व कळू दे. माझ्याही प्रेमाचं महत्व कळू दे. कुणीतरी पाठव आयुष्यात. किती काळ मी असा एकटाच गच्चीवर बसून चांदड्या पाहणार. देवा, सगळ्यांना सत्सक विवेकबुद्धी देच, त्याच सोबत सद्बुद्धी सुद्धा दे. आणि हे ज्ञानार्जनाची जी सवय आहे ती लोकांमध्ये वृद्धिंगत होऊ दे. हो मास्तर. नको काय अरे कशाला नको म्हटलं तरी. अरे नको बाबा, काहीतरी करत असते ना ती. नाही एकटा तो. वो ए काय रे, कुठं आहो, कुठं ए बाळांनो, ए वरती आहे इथे. इथे. वर आहे? गच्चीवर. हा. वर बोलवली नाही. हे वर आहे. ये वर ये बघा. बॅटरी दाखव मला इकडे. अरे, बसा बसा बसा. या. या, एक रमेश, ये. बस, इकडं. ये बस. इथे ठेव. सवय. बस रे इथे. ए इथे बस रे. बोला रे, काय झालं? मास्तर तू बसा ना. नाही रे. मी बसतो मागे. मला काय नाक्यावर सवय आहे. सांगा, काय काम काढलं? मास्तरांनो, म्हणजे शाळेत असताना आम्हाला 100% बाई शिकवायला होत्या. इथं तीर होता त्यांच्या. काय दिसायच्या म्हणून तुम्हाला सांगू, आम्ही नुसतं तिच्याकडे बघतच असतो. वर्णन करू नका, मुद्द्यावर या. ते काय म्हणजे चंद्रामुळे समुद्रात ओहोट्यानी भरती होते. हे खरं आहे काय हो? बरोबर. अगदी हे खरं आहे. ना कसा खरा असेल मला नाही पटत. चंद्र कुठे, समुद्र कुठे, काही संबंध आहे काय? पण काय इथं तील होता ना, त्याच्यामुळे हो म्हणायला लागला. नाट्य मला पटलेलंच नाही काय. इथे तीळ आहे म्हणून हो नसतं म्हणायचं. वैज्ञानिक दृष्ट्या हेच खरं आहे. खरं आहे. हो हो. असं काय असतं, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि परिवलनामुळे भरती ओहोटी येत राहते. होय काय? त्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याला, पृथ्वीभोवती चंद्राच्या फिरण्याला अर्थ आहे. होय काय? पण मास्तरानू, उद्या म्हणजे आता ह्या फिरण्याला अर्थ आहे असं तुम्ही बोलला, हे पटलं आम्हाला. ओके. पण एका थोड्या वेळेला त्याला वाटलं की ह्या बाबा आपल्याला काय आता जमणार नाही, लय झालं उणगिरी. आणि तो बोलला की ए मी नाही फिरणार. तर काय होईल? काय बरोबर बोललाय. हा बरोबर. चंद्र म्हणजे गावातली लवर आहे तुमची. मी नाही फिरणार, मी नाही, असं येते. अरे निसर्गाने काही जीवनचक्रे नेमून दिलेली आहेत, त्याच्यात कुठलाही खंड पडत नाही, ती तशीच चालू राहतात अविरत. होय काय? मग हे पटलं. माझे मांडीवर बस ये. काय काय अडचणीत दोडकी पेरायची असतात तुला? मास्तर कसा, आता कधी कधी आपण एसटीत बसतो आणि आपण धुंदीत आपल्या पुढच्या स्टॉपला उतरतो. तसा समजा एक दिवशी चंद्र आपल्या धुंदीत असेल आणि रात्रीच्या ऐवजी सकाळी आला तर कर. असं होईल नाही.
खरंय आहे की नाही खरंय पण यार तू काय काहीतरी वेगळं आहे वेगळं आहे, त्याला इथे मेंदू नाहीये. बावळट आहात का रे? आणि सामूहिक बावळट आहात का रे? चंद्र रात्री येतो, सूर्य सकाळी येतो, इतकंच आहे. हे मानलं पण समजा एकाच दिवशी सूर्य म्हणाला की बाबा दिवस मोठा असतो म्हणून मी रात्री उगवतो, मग बरोबर. कुठल्या प्रतीचा बावळट आहेस तू? अरे आता दिवस झाला म्हणून सूर्य येत नाही, तो काही कामगार नाहीये. सूर्य येतो म्हणूनच दिवस होतो. वा मास्तर टाळ्यांचं वाक्य. टाळ्या अरे गलड्यांनो, हे अंतिम सत्य आहे, टाळ्यांची वाक्य नाहीयेत ही. नाही पण ते मास्तरचे काय असेल त्या दिवशी उसाला पाणी द्यायला गेलो होतो दुपारचं. बरोबर. दुपारचा चंद्र दिसलो. म्हणलं त्याच्या आईला ही बिन काय करते आता इकडे. म्हणलं त्याच्या आईला लागला वाटतं चंद्राला बी उसाचा नाद. नाही, चंद्र हा तुमच्यासारखा छछोर नाहीये, त्याला उसाचे नाद लागत नाही. दीड शिफ्ट चालू होते का म्हणजे? चंद्राला असलं काही नसतं रे बाळा. हे बघ काय होतं तुला सांगतो. सूर्य हा जरी आगीचा तप्त गोळा असला तरी सुद्धा त्याचं वातावरण जे आहे, त्याचं तापमान जे आहे ते कमी जास्त होत असतं. त्यामुळे जेव्हा त्याचा प्रकाश जरा अंधुक असतो तेव्हा आपल्याला चंद्र सुद्धा दिसतो. काय पण मास्तरांनो, आता तुम्ही बोलला तो सूर्य आगीचा गोला असतो. मला प्रश्न हा लगेच पडला की सूर्यावर एवढी लाकडं जाळतं कोण? एवढी शेकोटी पेटवला नाही कुणी वरती? आई बाबा पेटवतात वरती शेकोटी. तिकडे कधी गेले? अरे वेडा आहे, सूर्यावर कशाला कुणी जाईल? सूर्य मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, सूर्यावर कुणी जाऊ शकत नाही. कारण त्याच्या पृष्ठभागाचं तापमान जे आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. काय एवढं विशेष नाही. विशेष नाही मोरे, विशेष नाही. तेवढं काय आहे? 100 डिग्रीच्या वर गेल्यानंतर पाणी सुद्धा उकळतं. उत्कलन बिंदूत 100 डिग्री आहे, तो 6000 डिग्री सेल्सिअसला आहे. विचार करा. म्हणजे सूर्यावर पाणी केवढं तापत असं. बापरे. एवढं पाणी आंघोळ किती जण करत असतील? आणि कोणत्या घराचा बिझनेसच चालणार नाही वरती का? गिझरचा बिझनेस आहे ना त्याचा. कोण घेतोय तिकडे? 1 2 3 म्हणा आणि सगळ्यांनी गच्चीवर उड्या मारा. काय अक्कल लावताय रे तुम्ही? तिथे नाहीच जाऊ शकत कुणी. गिझरचा व्यवसाय का करेल तो कोणी आहे तो तिथे जाऊन? बरं मी काय म्हणतो मास्तरानो, म्हणजे रात्रीचा थंड होत असेल ना, म्हणजे संध्याकाळी मावलतो म्हणून. सूर्यावर कसा मावळेल? कुठले लॉजिक सांडलेले आहेत तुम्ही आज? मास्तरांनी ही सगळ्या जुन्या लोकांनी लफडी करून ठेवलं. एकत्र लावायचा सगळा मग मस्त झाला. नियोजनच केलेलं ना. गणपतीचं डेकोरेशन आहे तुझ्या घरातलं, चायनीज लाइटिंग आहे ती एकत्र लावायला. खोबडवीन मी तुला. मुळात तिथे जाऊ नाही शकत कुणी, हेच सांगतोय. तिथे मानवी आयुष्य नाहीये. असं कसं लगा कुठतरी असेलच की कोणतरी असेल की. मग ते माझा लागा 6 एकर ऊस आहे. वाईस कुठं काय सळसळलं मी सांगू शकतो कोण होतं तिथे. माझं गणितच वेगळं आहे. तिकडं कसं कळणार नाही कोण नाही म्हणून. विश्वाचा पसारा म्हणजे तू लावलेलं शेत आहे का रे? मला मान्य आहे की कुठेतरी कुणीतरी असू शकतं, मान्य आहे. पण काय शास्त्रज्ञांच्या अनेक पिढ्या गेल्या ते शोधण्यात. तू 6 एकर ऊसावर सगळं गप्प बस. 6 एकर ऊस लावलाय म्हणून लक्षात घ्या. खगोलशास्त्र हा एक फार वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. ही जी अख्खी सौरमाला आहे, 8 ग्रह आहेत की नाही आपले. आता आपण रस्सीवर कसे कपडे वाळत घालतो, अगदी तशीच नाही पण त्याच रचनेत काही अंतराने हे ग्रह आहेत. लक्षात घ्या. चिमटे लावलेत काय त्यांना? थोबडा मी तुला. कपडे वाळत घालतो म्हणजे ग्रह वाळत नाही घातलेत कुठे? एवढंच लक्षात घ्या की बाबा इथे सौरमालेत वेगवेगळे ग्रह आहेत. पृथ्वीवरती आपण राहू शकतो, बुधवर आपण नाही राहू शकत कारण बुधवर वातावरण नाही, त्याला चंद्र नाही. शनीवरती शनीला अशी एक कडी आहे बाहेरून आणि त्याच्यावरती बरेच चंद्र आहेत. गुरु हा सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला गुरु म्हणतो. तो सूर्याला प्रदक्षिणा घालायला 12 वर्ष वगैरे घेतो. एवढं लक्षात ठेवा. काय बोलताय काय? एवढा स्लो आहे तो? 12 वर्ष 12 वर्ष मग लय झाली. तुमच्या आलेलं आहे ना लक्षात? हा, तेवढं लक्षात ठेवा. कळलं? पण मास्तरानो काय तुम्हाला नॉलेज आहे? या हुशार आहो तुम्ही. म्हणजे पूर्ण तुम्ही वेळ तुमचा वाचनातच घालवतो काय? बऱ्यापैकी. पण मी काय म्हणतो, एवढं ज्ञान काय उपयोगाचं मला सांगा. आता मी शिकलो नाही तरी मला 2 पोरं आहेत. बरोबर. तुमचं अजून लग्न पण झालेलं नाही आहे. त्याचा काय संबंध इथे?
तुमच्या 2 मुलांचा काय संबंध इथे? या विश्वाच्या पसाऱ्यात तुमची 2 मुलं म्हणजे केळ्याची 2 सालं आहेत, लक्षात ठेवा. केलीची साल्यात म्हणजे पोरं तुम्हाला एक बोललो नाही बापू. सतत माझ्या लग्नावर येऊ नका. मी स्वेच्छेने अविवाहित आहे, लक्षात घ्या. नाही स्वच्छते करा नाही तर कसं करा. मुलात कसं आहे आपलं आयुष्य कशाला ताणायचा, फुकट कशाला घालवायचा. मास्तरांचा आहे की नाही गुरु सारखं आहे गुरु गुरु. लय स्लो कामकाज आहे होय होय खरं आहे. नाही नाही मास्तरांचं बुधासारखं आहे. वातावरण नाही त्यामुळे वस्तीच नाही आहे. नाही पम्या मला तर वाटतं चंद्रच नाही त्यामुळे भरती पण येत नसेल. निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा. सतत माझ्या लग्नाबद्दल बोलू नका, माझ्या अविवाहित असण्याबद्दल बोलू नका. मूर्खासारखं काहीतरी चाललेलं आहे. मी आत्ताशी 32 वर्षांचा आहे मी. मला अजून अवकाशी लग्न करायला मी बघेन काय करायचं. किती आहे? किती किती 32 किती 32 32 3वर 2. 500 काढ 500 काढ 500 काढ 500 काढ. 500 काढ. एक मिनिट एक मोरे पैसे का घेतले त्याच्याकडून? ती पैसे लागली होती तर आम्ही काय ठरवलं की मास्तरांचं वय किती. हा म्हणाला 54. मी म्हटलो 47. मी जवळ आहे का नाही त्याच्यामुळे मी जिंकलोय. मी जवळ आहे. 47. माझं वय काय ही पैसे लागली होती. त्यासाठी तुम्ही अख्ख्या विश्वाचा पसारा उलगडायला लावलात मला रात्री. पटकन विषय कसा काढणार? निघा निघा पटकन दिसत, निघा. आता निघा. निघा पहिले. क्या बात है, हिलेरियस परफॉर्मन्स. वा 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 वा, मजा आ गया. प्रसाद दा काय म्हणाल? पूर्वी म्हणायचं ना एखादं वात्रट व्रात्य कार्ट घरात असेल तर म्हणायचं की त्याची जागा बदला, म्हणजे त्याला मामाच्या गावाला पाठवा, कुठल्या तरी दुसऱ्या गावी पाठवा, म्हणजे ते सुधारेल, बदलेल. पण तसं ग्रामसभेतले गावकरी कुठल्याही जागेवर आले तरी ते तसेच आहेत, त्यांच्यात बदल काही होणार नाही. पण खूप मजा आली. एका वेगळ्या प्रकारचं प्रबोधन होतं या स्किटमध्ये, तेही खूप आवडलं मला. वंडरफुल, सुपर. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.